नमस्कार शेतकरी बांधवांनो, कसे आहात? पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भेंडीची जैविक बीज प्रक्रिया। या ठिकाणी आपण अर्धा किलो बी घेतलं आहे भेंडीचं। हे आपण खुल्लं बी आणलेलं आहे पाहुण्याकडून। तर याची आपण जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत। पुढे बघूया व्हिडिओमध्ये की याची जैविक बीज प्रक्रिया कशी करायची व किती प्रमाण घ्यायचं एकरी। या ठिकाणी आपण भेंडीचा अर्धा किलो बी घेतला आहे। त्याची आपल्याला फक्त जैविक बीज प्रक्रिया करायची आहे। त्यामध्ये आपला महामंडळाचं ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। त्यानंतर महामंडळाचं महाजैविकचा उपयोग करायचा आहे। त्याचं प्रमाण आपलं घ्यायचं आहे 1 किलोसाठी। हे जे महाजैविक आहे याचं 1 किलोसाठी प्रमाण आहे 20 ml, कमीत कमी 10 ml व जास्तीत जास्त 20 ml। या ठिकाणी आपलं बी अर्धा किलो आहे। या ठिकाणी आपण 10 ml घेतलेलं आहे औषध। या ठिकाणी आपण याचा बुरशी हे करूया जैविक बीज प्रक्रिया। त्याला चांगलं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर हा जो ट्रायकोडर्मा आहे हे 1 किलोसाठी आपण 5 किलो 1 किलोसाठी 5 ते 10 ग्राम वापरू शकतो। आपलं हे अर्धा किलो बियाणं आहे, आपण 5 ग्राम या ठिकाणी मोजून घेतलं आहे। 5 ग्रामचा आपल्या या ठिकाणी वापर करायचा आहे। याला चांगलं आपलं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बीज प्रक्रिया एकदम चांगली होईल व आपलं पीक निरोगी राहील। हे बीज प्रक्रियेचं हे 1 लिटरचं जे आपलं महाजैविकचं महाबीज आहे हे 1 लिटरचं 260 रुपयाला मिळतं आपलं। आणि याचं 1 लिटरचं आपण 1 क्विंटलसाठी बीज प्रक्रिया करू शकतो। मग त्याची आपला गहू, ज्वारी, मक्का यासाठी आपण बीज प्रक्रिया करू शकतो। कपाशी, भेंडी, भाजीपाला पिकासाठी बी आपण याचा वापर करू शकतो जैविक बीज प्रक्रियेसाठी। 1 किलोसाठी 10 ते 20 ml वापरायचं। आणि हे जे आहे हे बी 1 किलो जर आपण आणून ठेवलं तर आपण याचं वर्षभर वापर करू शकतो। फक्त आपलं करायचं काय, याला चांगल्या ठिकाणी ठेवायचं, थंड ठिकाणी उन्हात ठेवायचं नाही व कोरड्या ठिकाणी ठेवायचं, जेणेकरून आपलं हे चांगलं राहील। याची बीज प्रक्रियेचे काय फायदे आहे, हे जे महाजैविक आहे याच्यामध्ये 3 घटक आहे। ॲजिटोबॅक्टर आहे, PSB आहे, KMB आहे। याच्यामुळं काय होतं, आपलं पीक जे आहे ते निरोगी राहतं, आपल्या पिकाची वाढ जोमाने होती व तदनंतर जी जमिनीतलं जे आपलं समजा जीवजंतू आहे त्याला कुठलाही अपाय होत नाही। आणि हे पर्यावरणपूरक आहे, त्यामुळे याचे असे अनेक फायदे आहे। आणि हे जे जैविक बुरशीनाशक आहे याचे बी अनेक फायदे आहे, जसे की जी अपायकारक बुरशी आहे जमिनीतील त्या बुरशीचा नायनाट होतो व जे जमिनीतील अद्राव्य घटक आहे त्याचं विघटन करून आपल्या पिकास उपलब्ध करून देण्याचं काम हे जैविक बुरशीनाशक करतं। व मूळकोज तसंच कोंबकोज, रोपमर ह्या समस्या उद्भवत नाही। व यामुळे काय होतं, या महाजैविकमुळं आपल्या जमिनीचा पोत सुधारतो, जमीन अशी सुपीकता वाढून आपलं एकूण उत्पन्न बी वाढतं। असे अनेक फायदे या जैविक बीज प्रक्रियेचे। तुम्ही बी अशी भाजीपाला असो, गहू असो, मक्का असो, सोयाबीन असो अशी जैविक बीज प्रक्रिया करा व आपला आर्थिक नफा व आपलं पीक या ठिकाणी चांगलं जोमाने येईल व आपलं या ठिकाणी उत्पन्न खर्च बी कमी लागेल। असे अनेक या जैविक बीज प्रक्रियेचे फायदे आहे। तुम्ही बी अशी जैविक बीज प्रक्रिया करा व आपला फायदा करून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।